बातमीपत्राला सुरुवात करूयात। पुण्यामध्ये तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकले। यावरूनच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर लुटारूंची टोळी असल्याचं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं। त्यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। कसले ते मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी आहे, यांच्यापैकी कुणी कधीही दान केल्याचं पाहिलंय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी त्यांना मिरवलं असा टोला देखील त्यांनी लगावलाय। तर त्यांचं एवढंच जर लोकांसाठी आणि देशासाठी समर्पण असतं तर त्यांनी सेवा केली असती। दुसरीकडे ज्या खिलारे पाटलांनी त्यांना जमीन दिली त्यांनाही सोडलं नाही असा घणाघात देखील वडेट्टीवारांनी केलाय। यांच्यामध्ये कसली माणुसकी आहे का? हे माणुसकीला कलंक असलेलं कुटुंब आहे असं मी मानतो। अशा प्रकारे चॅरिटी म्हणून फायदा घ्यायचा आणि गरिबांना लुटायचं हे धंदे बंद झाले पाहिजेत असंही वडेट्टीवार म्हटलेत। तसंच यांना कुणीही साथ देऊ नये, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील वडेट्टीवारांनी पुण्यातील घटनेवरून केली आहे। ज्या माणसांनी खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी, हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो। त्यांना काय हे कलंक आहे? अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर हे कलंक आहे आणि यामुळे याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचं, हे धंदे बंद झाले पाहिजेत। तर कसलं ते मंगेशकर कुटुंब? हे लुटारूंची टोळी आहे। ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे त्या मंगेशकर फॅमिलीनी? एवढं गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं। लता दिदी, आशा दिदी, हे दिदी ते दिदी, अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती, भारताला नाही जगाला माहिती आहे। स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, मीना मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, त्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही। आणि त्याच्यामुळं कुणी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही, परंतु बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे। त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं। आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलेलं आहे। नाही योगदान काही नाही त्यांचा, पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे। काही योगदान नाही, गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही। ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावे सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची काय करायची? कुठला योगदान दिलं आहे त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे। आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल। मला माहीत नाही, मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये। त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असल्याचं काही कारण नाही। मंगेशकर रुग्णालयाबाबत तिसरा अहवाल आल्यावर कारवाई करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय। तसंच धर्मादाय रुग्णालयामध्ये निधी असतो तो हळदी कुंकू लावायला ठेवला का असा सवालही त्यांनी केलाय। तिसरा अहवाल येऊ द्या की बाबा एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवले? ते जनतेच्या करता आहेत ना। आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे, म्हणजे चर्चा झालेली आहे की हे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये जे आपल्या चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत तसा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे।